श्री अधिक मास महात्मा श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगलमूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुमा आरंभी तुझ करिता प्रणाम सकल काम पुरविशी ऐसी तुझी विशुद्ध कीर्ती श्रुती स्मृती पुराणे गाती मनोनी आरंभी तुझ गणपती साष्टांग नमन करीत आहे तरी दयाळा कृपा करून निरशी सकळ विघ्नाचे गण उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी ऐसा प्रार्थिला गणपती आता नमितो श्री सरस्वती जे कवी जिव्हाग्री करुणी वसती रसाळ ग्रंथ बोलविते आता नमितो श्री सद्गुरु जय परमानंद अमृत सागरू जयाच्या कृपा कटाक्षे नरू भवाब्दी पारू पावत आता नमो श्री दूत पापेश्वर जो कुलस्वामी कृपा सागर तैसीच कुलस्वामिनी सादर आर्या दुर्गा वंदितो आता नमितो कवी निर्मळ जाही रचिले ग्रंथ स्वज्वळ आणि माता पित्राधिक जे वडील तेही सकळ वंदितो आता नमोजी पुरुषोत्तमा पुराण पुरुषा पूर्ण कामा योगी जन मन विश्रामा आत्मा रामा स्वामिया तू अज अच्युत निरुपाधिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्व्युत्पत्ती स्थितिकारक जगत व्यापक जगद्गुरु तू सकळ देवांचे दैवत कला काष्टाधिकात्मक अनंत तुझला जे का शरण रिगत तया कृतांत बादिना तू वेद शास्त्राची अगोचर तुझा नकळे कोणासी पार त्रिगुणातीत सज्जेश्वर परात्पर परब्रह्म तत्कृपा होता अंध पांगुळ वेघे उल्लंघिती महाअचळ आणि मुखही होती सुआचार वाचस्पती सारखे तुझा गुण समुद्र अनंत त्याचा न लागे कोणाही अंत ऐसे असता मी मूढ अत्यंत प्रवर्णा प्रवृत्त झालो हे तो माझे दाष्टर्य तत्वता परी तुझ पुढे बोलता काय पडेल मज निम्नता अवघी सत्ता त्वत्कृपेची काया वाचा मनोभावेशी नमस्कार इति जे तुझसी तया तू प्रसन्न ऋषिकेशी बुद्धी देशी उत्तमा ऐसे संत बोलती म्हणून भावे करीतो तुझ नमन तरी भगवंता कृपा करून ग्रंथ रचना करवी बा असो व्यासे पद्मी एक आणि दायिक अधिक मास महात्मा सुरेख गिरवान भाषेवर निली जी तयाचा काढून मतितात सकळ जना समजे येतात ऐसे महाराष्ट्रे भाषेत यथामती वर्णितो त्यात होता निम्नादिकता संत श्रोती क्षमिरे सर्वता बाळ बोबडे बोलता माता पितरे आनंदती नैमिषारण्या माझी सुत शौनकादिक ऋषी जनाप्रत नाना पुराण कथा विस्तृत नित्य नूतन सांगतसे तो एकदा ते सर्व ऋषी विनये विनवती सुतासी हे व्यास शिष्या तू पुण्य राशी आणि भाग्यवान आहेस व्यास कृपे तद्वचनाचे सकळे हार्द जानसी साचे म्हणून आम्ही सुव्यक्त वाचे तुझ लागी विनवितो ह्या आसार संसारात सहस्रावधी श्रोतये असत त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे आणि परमानंदाशी कारण संसाराब्दी तारक पावन ते आम्हा ऋषी जना लागून सर्व विवरून सांगिजे ऐशी ऋषीची ऐकोनिवाणी सुत म्हणे हो महामुनी मी केवळ विलोमज असोनी मजला तुम्ही प्रश्नता तस्मात धन्य झालो निश्चिंती तरी व्यासापासून जे का श्रुत तेच तुम्हासी यथास्थित यथामती सांगतो ब्रह्मनंदन नारद योगी स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी हिमाचलाच्या समीप भागी बद्री कारणी पावला जे नारायणाचे स्थान परम पावन तपोवन जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले जयाची छाया घनदाट रवी किरणे नसे वाट नाना लता कुंज सदट ठाई ठाई शोभती बदरी अमृत कबेद फणस जंबू धात्री रसाल
आणि खजुरादी वृक्ष विपुल सदा सफल पै जेथे विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा वाहे विचित्र पशु पक्षादी जीव सर्वत्र निर्वैर जेथे क्रीडती जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्प वृक्षांची कानने जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनाच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगा तटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्धगण सतत परमानंदाग्नी मग्न सत देवगणही आत्मसुखार्थ जेथे येऊनी राबती असो ऐशाता बद्रीवनी नर नारायणाच्या आश्रमस्थानी विरंची सुत नारद मुनी अकस्मात पातला तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी परब्रह्मा चिंतित मानसी तेजो राशी बैसलासे देव ऋषी मुनी सिद्धगणा जया बैसले वेडून तया पाहताची ब्रह्मानंदना साष्टांग नमिता गहाना सवेची जोडणी करद्वय मधुरवाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझे तपाचे कारण नाही परिते करतोसी हे ठाई हे लोक शिक्षार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ ना तरी ह्या कलियुगात एकेची केलेल्या पापे त्वरित हे मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्य एकाच्या पूर्वी कृताधिका माझारी एक कृत्य पापेकी पुण्य सारी सर्वगत होत निर्धारी ऐशी स्थिती होती जी तैशा स्थितीचा केला लोक आता ह्या कलित पुण्य वा पाप करताची एक भोगितो आप इतराले पणावेची तरी सर्वी सोये पुण्य करावे ह्याची स्वकृतीने सुचवावे यास्तो परोपकृती स्वभावे तप करीत बैसलासे ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी समस्त गृहधन दारा पुत्राधिकात लंपट झाले आहे ती तयाचे जेणे कल्याण होई आणि हितकर असे माझे ऐसे चित्ती विचारून काही सांगाया योग्य आहे त्वन्मुखातून तुझे श्रवण म्हणून येथे आलो शरण उपकार प्रिय तू भगवान ऐसे वेदही बोलतात तरी लोकोपकारार्थ काही कथा सांगे मजप्रत जीवेच्या श्रवण मात्रे खचित निर्भय स्थान लाभेल पै ऐसे नारदोक्त वाणी ऐकोनी अत्यानंदे नारायण म्हणे भगवत कथा पुण्य पावनी प्रेमे सांगू लागला मध्ये मध्ये ब्रह्मानंदना शंका घेऊन करी प्रश्न सवेची तयाचे समाधान नारायण करीतसे ऐसे क्रम बहु चालला तो प्रसंगे नारायण बोलला नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वोपरी महिमा असे ते कोणी ब्रह्मानंदना म्हणे देवा पुरुषोत्तमा विधान तुवा कथिला तो देव कोण आणि काय महात्मतयाचे ते मज कधी विस्तारेसी अत्यद्भुत वाटते मानसी ऐसे कोणी नारायण ऋषी देवर्षीशी बोलत नारदा त्वा पुसले उत्तम तरी सांगतो एक वर्म पुरुषोत्तम असे मासाचे नाम सहेतु कसे पै तयाचा स्वामी कृपा सागर पुरुषोत्तमा होय सचर म्हणून त्यासही ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता येतासित पुरुषोत्तम देव रमानाथ संतुष्ट होतो निर्धारे ऐसे नारायणे कथिले ते कोणी नारदे पुसले म्या चैत्राधिक मास सगळे सर्वेश्वर ऐकले आहे त्यात पुरुषोत्तम माभिधान एकही मास नाही जाण तरी पुरुषोत्तम हा कवन कैसा काय मास असे आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी कैसेची त्याचे स्वरूप सविधी कैसे काय असे पै आणि त्यात कोणती कृत्य करणे कोणती कैसी दान देणे जप पूजोपवासादी साधने कैसे कोणी करावी आणि ती कैसी करिता सर्व संतोष तो कोणता देव आणि तो कैसे काय अभिनव फल देतो करत्यासी हे आणि इतरही काही असेल ते सांग सर्वही दीनवत्सल साधू ते पाही ना पुसले तेही कथितात नारायणा पृथ्वीवरती परोपरीचे नरजे असती त्यातून परभाग्यानुवर्ती ऐसे असती कित्येक एक सदा दारिद्र्य पीडित नित्य रोगी कित्येक असत
एक मनी पुत्र इच्छित परित्या प्राप्त नव्हेची जड मुख अंध दांभिक विद्याहीन कुचेली एक निचलंपट जर्जर नास्तिक तैसेची कित्येक परसेवी नष्टा शानी भग्न संकल्प क्षीण सत्व अत्यंत कुरूप कित्येकांचे अंगी अमुप रोग होत कुष्ठादी एका माता पित्याचा वियोग इष्टमित्रांचा नाही संग श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग ऐसेही कित्येक होतात तरी ते जयाचे आचरणाने की पठने किंवा श्रवणाने पुनश्च तैसे न होत कशाने ते मज सांगणे दयाळा वैधव्यानी वंद्यता दोष ही नांग दुराधी अशेष रक्तपित्त अपस्मार विशेष तैसेची राज्यक्षाधिक जे ह्या सर्व दोष समूहानी दुःखित ऐशा नरा पाहुनी मी अति दुःखित झालो मननी कृपा करी मजवरी जैसे तोषेल ममांतरंग तैसे सविस्तर मजला सांग तू सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ सर्व समर्थ आहेसी ऐसे ऋषीचे वचन ऐकोनी बोले नारायण नारदा लोकहिता कारण उत्तम प्रश्न केलासी तरी श्रीकृष्ण नाते युधिष्ठिराशी कथिले होते तेच तुझ मी सांगतो येथे एकाग्र चित्त की जे दुर्योधनादी करो अशेष महाकपटी दृष्ट विशेष तरी एकदा युधिष्ठिरास कपट दुत्त फसविले कपट पाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावून राज्य भृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरविले शेवटी प्रिया याज्ञसेनी तीही जिंकली पणा लावून सवेची तियेशी ओढीत आणून सभे माझी विटंबिले आणि दुःख शब्द बोलून नाना पांडवाची केली निर्भत्सना ती ऐकोनी सभ्य जनमाना खाली घालून बैसले कोणी काही ना करी भाषण द्रौपदी झाली अतिदिना ते श्रीकृष्ण गुप्त येऊन रक्षण केले तिचे मग ते धर्मांधी पंडुसुत राज्य टाकून या समस्त अत्यंत दुःखे कृष्ण सहित वनवासात चालिले वनोपवने अतिक्रमणे जाऊन राहिले काम्यकवनी अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तात्काळ अंगावरी नाही वसने करिते वल्कले परिधान कंदमूल फलांचे अशन रात्री शयन भूमीवरी कमंडलूचे जलपात्र द्रव्यले शनसे अनुमात्र दैवगती अत्यंत विचित्र काय सांगू नारदा असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदी सह काम्यकवनात नाना दुःखाचे अनुभव घेत कालक्रमित राहिले पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊन मुनी गणास दुःखित पांडवा भेटावयास काम्यकवनास पातला तया पाता क्षणा ते पांडव परमानंदे उठले सर्व प्राणागमने देह सजीव होऊन जैसे उठावे सवेची धर्म भीमार्जुना पुढे धावले तिघे जण प्रेम भरे श्रीकृष्ण लागून अनुक्रमे आलिंगिले नंतर नकुल सहदेवानी मस्तक ठेविले कृष्णचरणी गहिवरोनी याज्ञसेनी पाया पडली तक्षणा तो त्या पांडवाची दुःखदशा आणि द्रौपदी झाली बहुत कृशा ऐसे पाहुणी द्वारकाधीशा दुःख अत्यंत झाले आणि कौरवांच्या नाशा लागुनी चित्ती चेतविला क्रोधाग्नी आरक्त झाले दोन्ही नयनी तप्त लोह गोल जैसे भालपटी पडल्या आटी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी कल्पांत काळीचा घोर दुर्जटी तैसा जगजटी झाला करकरा दात खाऊन महाकाळासा उठला तक्षण अग्निज्वाळा परी मुखातून कृष्ण श्वास चालले ते कृष्णाचे भयानक रूप पाहुणे सर्व झाले अमोप अंगी सुटला थरथरा कंप कर्तव्य काही सुचेना तै धर्माधिकी अर्जुनाला सुचविता क्षणी तो उठला हस्त जोडून श्रीकृष्णाला अति विनय प्रार्थित म्हणे हे कृष्णा रुक्मिणी कांता देव देवा जगन्नाथा तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहेस आणि मी तो तुझा भक्त पाही जगाबाहेर राहत नाही जगाचा नाश होता मीही नाश पावेल निश्चय जयाच्या केवळ दृष्टी पातेशी ब्रह्माही जाये विलयासी तयाच्या कोपे जगाची कैसी काय की स्थिती होईल आता अंतरी विचार करी दृष्ट कोप शीघ्र आवरी त्वद्विधांच्या कोपे सत्वरी जगत प्रलय होईल देवा तू सर्वज्ञ परमेश्वर सर्व मांगल्य बीज परिकर त्वाची हे सकळ चराचर
स्वये सृजिले असे पये तरी ह्या स्वकृत जया लागोनी कैसा समारीशी आपण एके अपराध केला म्हणून दुजाशी कोण शासील की मशक देती बहुतास म्हणून त्याचा कराया नाश आपल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाईल अंतरी पाहे विचारून तू सर्व वेत्ता भगवान मी अनाथ पामर हीन दिन चरणी शरण दिगत आहे एवं प्रार्थनिया सादर अर्जुने केला नमस्कार तैतो भक्तवत्सल सारंगधर प्रेम पुरे थपथपला आणि समूळ कोप निरसुनी सौम्य झाला चंद्रा समान ऐसा तयासी विलोकुन पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमे वंदुनी हरिचरण मग वंदिले सर्व मुनिगण आसन पातळी समर्पून केले पूजन सर्वांचे आणि कंदमूळ फलाधिक प्रेमे समर्पिली अनेक बहु काय भेटला जगन्नायक तैसे कौतुक काय सांगू मग ते धर्माधिक पांडव कृष्णा सन्निध बैसले सर्व तयाशी आश्वासाया केशव गोष्टी सांगू लागला तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा तू प्रश्नले सांप्रत ऐसेची प्रश्निता झाला तयावरी रुक्मिणी रमना रायाशी उत्तर दे आपण ते कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल तिसरी अधिक मास महात्मा सार ग्रह नारदीय पद्मधार सज्जन श्रोते एको चतुर प्रथमाध्याय गोडा गोपाल कृष्ण भगवान की जय।